एक नॉर्मल दिवस पोस्टमॅनचा हा. कसं असतो, म्हणजे एक टिपिकल दिवस जर मी तुम्हाला विचारेन? 8ची ड्युटी असायची. आम्ही घरून 6:30ला निघायचो. उभयला चहा वगैरे आम्ही एकमेकांना सहकार्याने करत होतो. जी लोक होते त्यांच्यासोबत तुमचे रिलेशन्स कसे असायचे? विचारायचे खाली सिक्युरिटीला, वॉचमॅन तुमचं पोस्ट आपलं पोस्टमन आले काय. पोस्टमनला जेवणाचा टायमिंग नसतं. त्यांनी कुठेही बाहेर खायचं, डब्बा घेऊन जायचं. 40 किलो वजन वगैरे आम्ही असं घेऊन जायचो. म्हणजे एक आमच्याकडे हमाल होता, तो आम्हाला नेऊन बिल्डिंग खाली द्यायचा. आता परिस्थिती बदललेली आहे. आता ईमेल मोबाईलमुळे तेवढं काम राहिलेलं नाही. मला माहिती देतात की घरोघर जमीन पोहोचवणं, प्लेट वाचणं, अशा स्कीम करतो. सुकन्यासारखी लाडकी बहीण जी स्कीम आहे ती पोस्टामध्ये पैसे जास्त येतात, ती त्यांना पैसे देणं हे पोस्टमन चालली काम आहे. आज पोस्टल डे निमित्त आपल्यासोबत आहेत एक खास पाहुणे, ज्यांनी 39 वर्षाच्या सेवेत मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्याला आपल्या कदमांनी जोडलं. श्री रवींद्र गुज्जरजी यांनी पोस्टमॅन म्हणून केवळ पत्रे आणि पार्सलच नव्हे तर लोकांशी विश्वास, जबाबदारी आणि आपलेपण देखील जोडले. मनी ऑर्डर पासून पेन्शन पर्यंत आणि सरकारी योजनेपासून बचत खात्यापर्यंत यांनी पोस्ट ऑफिसला लोकांच्या जीवनाचा एक भाग बनवलं. रवींद्रजी नमस्कार, वेलकम टू मंडे टॉक. तर मला सांगा, पोस्ट ऑफिस जॉईन करायचं हे म्हणजे विचार कसं तुम्हाला आलेलं किंवा ती प्रेरणा कुठून मिळालेली? पोस्ट ऑफिस म्हणजे कसं, एम्प्लॉयमेंट कार्ड होतं माझ्याकडे सरकारी. तेव्हा एम्प्लॉयमेंट कार्ड मधून नोकऱ्या यायच्या. तर मला तिथून कॉल आलेला, पण रोजमदारी म्हणून मला तेव्हा कॉल आलेला. मी 5 वर्षाचं रोजमदारी, रोज 12 रुपये 50 पैसे रोजावर 5 वर्ष काम केलं. नंतर सरकारी एक्झाम देऊन मला पोस्टमन युनियन मार्फत आम्हाला पोस्टमन मध्ये परमनंट करून घेतलं. नंतर मी 34 वर्ष पूर्ण डिपार्टमेंटची सेवा केली आणि 5 वर्ष टेम्पररी केलं. असं 39 वर्ष मी पोस्टाची सेवा इमानदारीने आणि माझ्या मेहनतीने केलेली आहे. आणि मला गर्व आहे. मला ते काम खूप आवडायचं, कारण ती सेवा आहे, त्याच्यामुळे मला जास्त आनंद व्हायचा. बरोबर, लोकांना त्यांच्या लोकांच्या भावना वगैरे. बरोबर, लेटर्स, आणि त्या काळात जास्त लेटर वगैरे असायचे. मोबाईल नव्हतं. आम्ही असं 35-40 एकर गिरणगाव असा एरिया आहे, तिथे आता मिलच्या जागे मोठमोठे ऑफिस आलेले मोठमोठे. तर आम्ही 35-40 किलो सुद्धा वजन घेऊन ते काम करत होतो. आता थोडं डेली 35-40 किलो एक असा हमाल ठेवलेला, तो आमच्या जाऊन तिथे बिल्डिंगच्या खाली टाकून ठेवायचा. 40 किलो वजन वगैरे आम्ही असं घेऊन जायचो. म्हणजे एक आमच्याकडे हमाल होता, तो आम्हाला नेऊन बिल्डिंग खाली द्यायचा. आता परिस्थिती बदललेली आहे. आता ईमेल मोबाईलमुळे तेवढं काम राहिलेलं नाही. पण आता सध्याच्या ह्याच्यामध्ये पार्सलचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, कारण मेडिसिन प्रमाण खूप यायला लागले पोस्टामध्ये. तर तुम्हाला ते आधी तुमच्याकडे काय होतं, एम्प्लॉयमेंट कार्ड? हा, एम्प्लॉयमेंट कार्ड. ओके, म्हणून तिथून आम्हाला अशी नोकरी लागलेली आहे. एक नॉर्मल दिवस पोस्टमॅनचा कसं असतो, म्हणजे एक टिपिकल दिवस जर मी तुम्हाला विचारेन कसं असतं? मॉर्निंग टू इव्हनिंग. मॉर्निंगला सकाळी आता मी भाईंदर इथे राहत होतो, लोअर परेल इथे कामाला. सकाळी 8ची ड्युटी असायची. आम्ही घरून 6:30ला निघायचो. ऑफिसला गेलो की कपडे चेंज करायचे आणि उभयला चहा वगैरे शॉर्टिंग करणं, ही सगळी कामं आम्ही एकमेकांना सहकार्याने करत होतो. पोस्टमनला जेवणाचा टायमिंग नसतं. त्यांनी कुठेही बाहेर खायचं, डब्बा घेऊन जायचं किंवा 5 मिनिटात जेवायचं. रूट असं नसतं पोस्टमनला जेवणाचं, फिक्स नसतं. ते तुमच्यावर असतं, कसंही खा, बाहेर खा, ऑफिसमध्ये खा, पण 2 मिनिटात खायचं आणि पटकन आवडायचं. आणि आपलं जेवढे लेटर देतील एरिया वाईज असतात, बिल्डिंग वाईज, ते घ्यायचे, ते लावायचे, स्कॅन करायचे. हल्ली तर मोबाईलला पण घ्यावे लागतात, ते मोबाईलला डिस्ट्रीब्यूट करायचे. प्रत्येकाच्या घरी जाऊन देणं, न भेटलेली माणसांचे पूर्ण रिटर्न ऑफिसमध्ये घेऊन येणं, हे काम असायचं. बरोबर. आणि मग ते संध्याकाळी होईपर्यंत जसं काम असेल तसं ऍडजस्ट होतो. एरिया तो कव्हर होतं असं. आणि एरिया म्हणजे फिक्स ठरलेलं असतं. ओके, असं नाही की आज इथे नाही, तुम्हाला फक्त चेंज करतात. जर कोण आलाच नाही तर स्टाफचा चेंज करतात असं. तर मग पूर्ण दिवस तुम्ही पायीच? हो, पायीच. किती किलोमीटर? त्याला काय अर्थच नाही. 4-5 तास कंटिन्यूस आम्ही रनिंग असते, कमीत कमी कंटिन्यू. म्हणजे किलोमीटर असं त्याला काय गणतीच नसायची. मला वाटतं हे फिट राहण्यात हेल्प करतं. हो, नक्कीच. ओके.
आता तुमचे ह्या 39 इयर्स ऑफ सर्व्हिसमध्ये असं कोणतं एक डिलिव्हरी होतं किंवा कोणतं एक मोमेंट होतं जे तुमच्यासाठी खूप असं म्हणजे कधी नाही विसरणार? ते एक वरुण धवनचं रेडिओ मिर्चीमध्ये त्याचा प्रोग्राम चालू होतं. मी लेटर द्यायला गेलो, त्या वरुण धवन मला घेऊन मला नाचवलं. हे माझ्यासाठी एक मोठं आनंदाची आणि एक चांगली गोष्ट आहे. प्लस आशा भोसले आई म्हणतो आम्ही त्यांना, त्यांच्या घरी जाणं माझं असायचं. त्यांच्याबरोबर फोटो वगैरे काढलेले आहेत मी, घरगुती वगैरे समजू. खूप मला म्हणजे चौकशी चांगली करायची आहे. तर हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि विचार करा तुम्ही त्यांना कधी असं नॉर्मली नसतं, पण ह्या ड्युटी ड्युटीमध्ये जाऊन त्यांना भेटणं वगैरे, तर हे सौभाग्य होतं. मनी ऑर्डर्स आणि पेन्शन सारखे हे जे स्कीम्स आहेत त्यांना तुम्ही कसं हे हँडल? मनी ऑर्डर कशी असते, ज्याच्या नावावर असते त्यांनाच द्यायची असते. ज्यांच्या म्हणजे कुणी पाळात, भाऊबीज, रक्षाबंधन अशा वगैरे पण मनी ऑर्डर येतात. पूर्वीचं प्रमाण आता थोडं कमी झालं, पण ते ज्या माणसाचं आहे त्याचं तेव्हाच द्यायला असा नियम आहे. त्यालाच द्यायचे असतात ते पैसे, तसं ते देत होतं. पण त्यांची म्हणजे आयडी वगैरे बदलला? आयडी तशी काय आता ओळखच होती. 39 वर्ष म्हणजे लहानापासून मोठ्यांपासून त्यांच्या घरी कोण, सर्वंट कोण, हे सगळं लक्षात राहायचं चांगलं. जी लोक होते तसं तर तुम्ही सांगितलंच आहे, पण तरी अजून मला असं जाणायचंय की त्यांच्यासोबत तुमचे रिलेशन्स कसे असायचे? कधी म्हणजे कोणी तुम्हाला असं फॅमिली सारखं फील करत? फॅमिली सारखंच फील करायचे. पण विचारायचे खाली सिक्युरिटीला, वॉचमॅन तुमचं पोस्ट, आपलं पोस्टमन आले काय, आले तर कधी. आता हल्ली ते म्हणजे काय नॉमिनी म्हणजे रिटायर पेन्शनर असतात, त्यांचे फॉर्म भरावे लागतात. ते हल्ली आम्ही मोबाईलवर मध्ये भरतो. ते मोबाईलसाठी मला जास्त काम द्यायचे ते, आणि मी ते अर्जून करायचो आणि मला ते सहकारी लोक चांगले करायचे. तर एकदम असं म्हणजे वाइब द्यायचे की आणि आठवण काढायचे. फोन करायचे 2 महिने अगोदर सुरुवात झाली की पेन्शनर आमचं हयातीचे दाखले म्हणतात त्याला, ते भरायचे, तुम्ही या, असे फोन करून बोलवायचे. आठवण. आता पोस्टल सर्व्हिसेस मध्ये खूप बदलाव आले आहेत, तर असं कोणते बदलाव आहेत जे खूप असं ट्रान्झिशनल आहेत? आता सध्या म्हणजे स्पीड पोस्ट मोठं प्रमाणात चालतं. स्पीड पोस्टला कसं ट्रॅकिंग नंबर असतात त्याच्यावर, आणि बुकिंग करताना तुमचा मोबाईल नंबर घेतात, पार्टीचं समोरच्या माणसाचं घेतात, सेंडरचं पण घेतात. त्याच्यामुळे पब्लिकला आता स्पीड पोस्ट आलेलं पोस्टात समजतं, कधी आलंय, कुठे आलंय, सगळं डिटेल ती मोबाईल मध्ये समजतं. पहिलं असं नव्हतं काय, स्पीड पोस्ट असलं तरी नसायचे. ओके, तर हा खूप मोठा बदल झाला. बरोबर आहे, कारण तुम्हाला लाईव्ह अपडेट. ओके, अजून काही? हा सगळ्यात मोठा. आता जास्त म्हणजे पार्सलचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. मेडिसिन वगैरे हल्ली घेता लागले डिपार्टमेंट, त्याच्यामुळे पार्सलचं प्रमाण खूप आहे. आणि ऑर्डिनरी लेटर थोडे कमी झालेले आहेत. ऑर्डिनरी जो ते कमी झालेले. मोबाईल पण मला असं वाटतं पहिल्याचा तो टाइम वेगळाच होता, कारण ते पर्सनली आपण लिहायचं आपल्या हाताने, त्याची ब्युटी वेगळीच असते ना. मजाच वेगळी होती. बरोबर. अच्छा, पोस्ट ऑफिसने फायनान्शियल इन्क्लुजन आणि गव्हर्नमेंट स्कीम्स ह्यांना पोचवायला म्हणजे काय कसं रोल प्ले केलं? म्हणजे आम्हाला माहिती देतात की घरोघर जमीन पोहोचवणं, पेम्पलेट वाचणं, अशा स्कीम करतो. सुकन्यासारखी ज्येष्ठ नागरिकांसाठी जी स्कीम आहे, आता या लेडीज साठी निघालेली ती महिला काय ते महिलांची स्कीम निघाली ना, त्याचे पैसे पोस्टात येतात, ते आम्ही देतो. लाडकी बहीण जी स्कीम आहे ती पोस्टामध्ये पैसे जास्त येतात, ती त्यांना पैसे देणं हे पोस्टमन चालली काम आहे. खूप सारी फॅसिलिटीज निघालेली. सुकन्या एक चांगली स्कीम आहे. तर ते म्हणजे मी पण करू शकते असं? हो, म्हणजे नाही, 10 वर्षाच्या आत माझी मुलगी पाहिजे. ती सुकन्या. आणि जे दुसरे ते ज्येष्ठ नागरिक, त्याला व्याज सगळ्यामध्ये जास्त आहे, बँकेपेक्षा पण जास्त आहे. 8.2 आहे, असं कुठेच नाही, फक्त पोस्टामध्येच आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. पोस्टामध्ये सिनियर सिटीजन. तुम्हाला वाटत ना सर्वांना माहित असेल, पण चांगलं तुम्ही सांगितलं ते.
आता असं फुल डिजिटल एरा आलाय बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की आजच्या तारखेत पण पोस्ट असं हे रेलेव्हंट आहे? हो, टिकून तर राहणारच. कारण जरी जग बदललं तरी खेडेगावामध्ये बरोबर. पोस्टाशिवाय दुसरा पर्यायच नसता. बरोबर. आणि तिथे लोक खूप मोबाईल वगैरे कमी वापरतात. आज पण ते असं हो, वाटतं तुम्हाला आणि की पोस्टाची आता बँक चालू झाल्यामुळे जास्त लोक पोस्टाकडे वळलेले आहेत. बरोबर. हा, आणि खूप साऱ्या फॅसिलिटी पण आहेत. सांगितल्या हो. बरोबर. डिसिप्लिन आणि सेवा ह्याला आपण होल्ड. डिसिप्लिन आणि सेवा ह्या बाबतीत तुम्ही युथ आमच्या नवीन जनरेशनला काय मेसेज देऊ जिथे इच्छिता? आपण नोकरी करतो तिथे इमानदारीने मी म्हणजे केलीच पाहिजे. आपलं टायमिंग, कामावर जाणं, दिलेलं काम व्यवस्थित करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं बरोबर. आणि केलंच पाहिजे ते. बरोबर. वा, खूप छान वाटलं ओके. तुम्ही आमच्या शोवर आलात ओके. आणि आपलं टाइम दिलं आम्हाला. रवींद्रजीकडून आज आपण शिकलो की कुठलंही काम असो, कितीही कठीण असो, पण ते मनाने करावं आणि खुशी खुशी करावं. अशाच इन्स्पायरिंग स्टोरीज बघण्यासाठी स्टे ट्यून टू मंडे टॉक.